रोल जय भीम भूमी मकरंदपूर या गावामध्ये लोकप्रतिनिधी व काही अधिकारी यांनी संविधान बुडवण्याचं संपवण्याचं काम केलं होतं। यासाठी आम्ही संपूर्ण मकरंदपूर येथील संविधान वाचक व अभ्यासक सर्व नागरिक येऊन जलसमाधीचा आंदोलन निवडलं व आमचे काही कार्यकर्ते पाण्यात सुद्धा गेले, संविधान वाचवण्यासाठी जीव दावणीला लावला। आता शासनाला जाग आलेली आहे, शासनाने हे सर्व वरिष्ठ अधिकारी सुद्धा याच्यामध्ये होते, यांनी सर्व मिळून सर्व चौकशी करून जे काही आयुक्त साहेब आहे सुरेश बेगमुत्ता यांच्या स्वतः निगराणीमध्ये एक स्वयंस्पष्ट समिती तयार करून अहवाल देणार आहे। यासाठी जे काही वरिष्ठ अधिकारी आहे हे त्यांनी दिलेले आहे, यासाठी त्यांनी आम्हाला पत्र दिलं। पत्रामध्ये जे काही अधिकारी आहे विकास मीना यांच्या समक्ष व यांच्या सोबत आणि हे सुद्धा या समितीत राहतील, वरिष्ठ जिल्हा अंतर्गत समिती तयार करून 7 दिवसाच्या आत यांनी अहवाल पाठवायचा आहे। जर यांनी अहवाल 7 दिवसाच्या आतमध्ये जर पाठवला नाही तर आम्ही परत अमरण उपोषण हे तीव्र पद्धतीचं हे विकास मीना साहेब यांच्याकडे करू। यांनी जर वरिष्ठांचे नाही तर आम्ही साहेब विषय काय होता? विषय का खोटा राजीनामा दस्तावेज तयार करून सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाला कळवला होता। तुमचं काल तुम्ही याबाबत जिल्हा परिषदचे सीओ यांना भेटले होते, काय चर्चा झाली होती? जिल्हा परिषदचे सीओ यांनी मकरंदपूरचे सरपंच व इतर नागरिकांना फक्त बसून ठेवलं, सकाळपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बसून कुठलंही काम न करता एक साधा कागद दिला, त्याला कुठलाही आधार नाही व आमची दिशाभूल केली। परत आम्हाला सांगितलं त्यांनी की तुम्ही आयुक्त साहेबांना भेटा। आज काय लेखी आश्वासन मिळालं? आज शासनाने आयुक्त साहेबांनी लेखी आश्वासन असं दिलं, संबंधित प्रकरणी स्वयंस्पष्ट एक समिती तयार करून त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा अंतर्गत हे संयुक्त करून यांची समिती पूर्ण अहवाल 7 दिवसामध्ये इथे घेऊन येईल आणि जर समिती 7 दिवसात काम केलं नाही तर आम्ही अमरण उपोषण विकास मीना यांच्या कार्यालयात परत करणार। धन्यवाद। आपलं भूमी